नमस्कार, आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि सकाळचा टाईम आहे, फ्रेश वातावरण आहे, त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर घरातली सगळी कामं आवरलेली, स्वयंपाक वगैरे सगळं जेवण वगैरे करून झाले. आणि आज पप्पांनी ऋषिकेश जेवायला येणार आहेत, त्याच्यामुळे थोडंसं स्वयंपाक जास्त केलेला होता. ते दुपारी येणार आहेत. दूध आत्ताच तापवलं आणि गरम आहे त्याच्यामुळे ते झाकण ठेवलं नाही. आत्ता ऋषिकेश येतोय घ्यायला. ऋषिकेश, नानी, चिनू. आपण शिरूरला जाणार आहे. कशासाठी ते मी तुम्हाला सांगते. नानी शिरूरला भांड्याच्या दुकानातच चालली होती आणि मला पण थोडंसं हे काय करणार आहे, हंड्यात काय पाणी भरून ठेवत नाही दोन्ही पण. आता मी त्याला घासून ठेवले, उगाच ते तिथे वरती असतात आणि त्याच्यावरती धूळ बसते खूप, मग ते घासायला पण प्रॉब्लेम होतो. मग ती टाकी येते नळाची, नळ असतो त्याला तांब्याची टाकी येते, त्याच्यात पाणी वगैरे पिलेलं चांगलं असतं. म्हटलं हे मोडून हे देऊन मग ती टाकी घेता येईल, कारण हे ठेवून काय करणार, याच्यात किती वर्ष झालं आता तसंच ते तिथेच पडलेले आहेत. त्याला काय आपण वापरलं नाही, काहीच नाही, त्याचा उपयोगच होत नाहीये. त्याच्यामुळे हे देऊन मग टाकी घ्यायचं असं काहीसं माझं चाललेलं आहे. बघू आता गेल्यावरती कसं काय होतंय. तो मोठा हंडा मी आता परत वरती ठेवून दिलाय. तो मोठा हंडा द्यायला नको वाटला, कारण म्हटलं लग्नात आलेलं आहे तर जाऊ दे, राहू दे काहीतरी एक. मग ही कळशी, आता हे कळशीचा तर काहीच उपयोग नाहीये आणि ती पडली आहे. हिचा आकारच असा आहे, मला काहीच नाही माहिती, पण लग्नातले भांडे जसे काढलेत तसे ही अशीच आहे. आणि त्याला ते चिकटपट्टी वगैरे लावले होते, डेकोरेशन केलं तर कशासाठी केलं तर ते काही आठवत नाही, त्याच्यामुळे ते असं झालेलं आहे. आता नाही घासत बसले मी त्याला पितांबरीने. मग ही कळशी देऊन टाकू आणि तो हंडा ठेवलेला आहे. बघू मग कळशी देऊन मग आपल्याला वरती किती पैसे घालावे लागतात, त्यामध्ये किती घेणार आहेत तसं पण या कळशीचा. बघूयात आता गेल्यावरती पुढे. ऋषिकेशचा आता जस्ट फोन आलता की कधी जायचंय, काय आवरलेलं आहे का तुझं, तर त्याला म्हटलं ये, माझं आवरलेलं आहे. आता कधी येतोय काय माहिती. पुण्यावरून आपण घरी आलो काल यायला फार लेट झालेलं. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच. श्रुतीकडनं आपण निघालो होतो आणि घरी आल्यानंतर मिलननी फिरून आले होते गोव्यावरून. त्यांचे कपडे, माझे कपडे, तृषाचे कपडे, खूप सगळे कपडे होते. तर त्याच्यामुळे आपली मशीनही खराब झालेली आहे कपड्यांची. त्याच्यामुळे आपण एक कपडे धुवायला एक मावशी लावलेल्या आहेत, ताई लावलेल्या आहेत. मग त्यांना बोलवलेले आहेत कपडे धुण्यासाठी आजपासनं, कारण एवढे कपडे सगळे मळालेले कपडे जास्त काय होतं, शक्यतो हाताने धुणं होत नाही. या मशीनचा काहीतरी एक पार्ट गेलेला आहे, त्याला 10,000 रुपये खर्च आहे आणि खर्च करूनही त्याला गॅरंटी वॉरंटी काही नाहीये. तर मिलन म्हटले की त्याला 10,000 रुपये खर्च करायचा, गॅरंटी वॉरंटी त्याची भेटणार नाही आपल्याला काय, त्याच्यापेक्षा आपण नवीन मशीन घेऊ म्हटलं लगेच सध्या काय लगेच नवीन घ्यायची काय गरज नाहीये. आपण आता कपड्यांना एक टाई लावून टाकू म्हटलं आणि मग त्याच्यानंतर बघ मागे पुढे पावसाळ्यात वगैरे घेऊन टाकू म्हटलं मशीन. काय सध्या लगेच काय नको म्हटलं घ्यायला. आणि त्याच्या कपड्यांसाठी ताई आपण बोलवल्या आहेत, त्या खूप आधीपासनं, म्हणजे आम्ही फार लहान होतो तेव्हापासनं त्या आईकडे कपडे वगैरे धुवायला किंवा दसरा वगैरे असेल तर काही हेल्प करायला, साफसफाई करायला त्या ताई येतात. कारगावमध्ये भरपूर वर्षांपासून त्या बऱ्याच जणांच्या इथं मेड म्हणून काम करतायत. त्याच ताईंना मी बोलवलेले, एक कॉल केला फक्त, येताल का, असा प्रॉब्लेम आहे. तर म्हटलं हो नक्की येणार म्हटले. मग आजपासून किंवा उद्यापासून त्या येणार आहेत, शक्यतो कदाचित आजच येतील. नानीला चिनूला घेऊन ऋषिकेश आला आणि आता निघालोय आपण शिरूरला. घरात इतकी थंडी वाजते आणि बाहेर आल्यावरती आता सध्या ऊन लागते, काय वातावरणाचं कळतच नाही, मध्येच थंडी मध्येच ऊन. तर आता निघालोय. पहिले भांड्याच्या दुकानात जाणार, नंतर बघू किरकोळ कारकोळ काय असेल ते, नानीला वगैरे घ्यायचं असेल तर घेईल. इथं शेजाऱ्याचं दुकान आहे ना, असंच आहे तिथं, पण ते पितळाचं तांब्याचं छान वाटते. $1660 बसतो. मला वाटतं त्या आतमधलं लय छान येतं, मी गेल्या वेळेस बघितलं आता.
बघा ना हे नवीन आलेलं नळाच्या वरती आहेत. छान आहेत का ना. रील स्टार भांड्याच्या 2 दुकानात गेलो आम्ही. दोन्हीकडचे रेट बघितलेत आणि आता आतमध्ये चाललेलो आहे. नानीला फॉल वगैरे घ्यायचेत, कप वगैरे घ्यायचेत, तर ते सगळं बघण्यासाठी. आणि मग म्हटलं ज्या आपल्याला जे रेट ओके वाटतात तिथनं आपण सामान घेऊ. दाखवली बघ दादा, तू करले केले असते तर तू बघ ना, फोटो काढला. उगाच त्याने मला सांगितलं नाही. मला पण घ्यायचे कप. येल्लो असे प्लेन कलर ना छान वाटतं ते बरं का जरा. चहाच पीत नाही तसं तर. करले चांगले वाटत होते, परत करले. ओके ब्लॅक मध्ये साडीचं मूळचंद दुकान दिसलं. मूळचंद झालेलं आहे शिरूरमध्ये नवीन, तर तिथे आलो. कारण आता 2-3 लग्न पण आहेत. म्हटलं चला बघून तर येऊ, आवडली एखादी साडी तर मग घेऊ. मग आणि आम्ही आलो. तृषाला स्कूलचा सुटायला टाईम पण होता, त्याच्यामुळे म्हटले तर साड्या बघू, जर आवडली तर मग घेता येईल. मूळचंद मिल पुण्याला जे आहे ते शिरूरमध्ये, पण त्यांचं शॉप झालेलं आहे त्यामुळे इथे आले. आधी पार्टीवेअर बघत होते, पण पार्टीवेअरच सगळ्या साड्या झालेल्या आहेत माझ्याकडे. काठपदर साडीच नाही आहे, म्हणजे मी घालतही नाही, आवडतही नाही. पण नानी आणि चिनू दोघेही मागे लागले होते की काठपदरच बघ तू, जर बघितली, जर घ्यायची असेल तर, बाकीच्या बघू नको. पण माझं तरी पार्टीवेअरच चाललं होतं, कारण मी दुसऱ्या साड्या घालत नाही. हा कलर चिनूला आवडला, पण होता माझ्याकडे हा एक फुल स्लीव्हचा ब्लाऊज आहे त्याच्यावरती, आणि ही होती. त्याच्यानंतर मग काठपदर घ्यायची ठरली, तर ही साडी मी फायनल केली आहे, ही घेतली आहे. ती 5,000ला पडली. ती साडी मूळचंद मिलला डिस्काउंट लावून पडलेली आहे. 5,475 असं काहीतरी त्याचे रेट आहेत. आणि याच्यात अजून कलर होते 2-3, पण ऋषिकेश, चिनू आणि नानी तिघेही म्हटले की हाच कलर घे. आणि तिच्या साईडला जो कलर दिसतोय मोरपंखी, तोही बघितला होता, पण त्याच्यापेक्षा याची बॉर्डर उठून वाटत होती. व्हिडिओत हा कलर छान वाटतोय तसा मोरपंखी, पण मी पर्पल कलर घेतला आणि त्याला ग्रीन बॉर्डर आहे. इतकी प्युअर सिल्क आहे, प्युअर साडी आहे ती, इतकी चोपून बसणारी आहे. तर अशी काठपदराची मी साडी घेतली आहे. तर मला कमेंट करून सांगा की दोन्हीपैकी कोणता कलर जरा तुम्हाला छान वाटत होता. पण आता मी तर घेतलेला आहे हा पर्पल मूळचंद मिलमध्ये. आणि त्याच्यानंतर मग भांड्याच्या दुकानात आलो आणि ही टाकी मी घेतली आहे छोटी आम्हाला तिघांसाठी. कॉपरच्या ह्याच्यात पाणी पिलेलं चांगलं असतं. कॅन्सर वगैरे या गोष्टी टाळण्यासाठी या सगळ्याचा बराच फायदा होतो. त्याच्यामुळे ही टाकी घेतली आहे. छोटीशी नळ आहे त्याला. आणि आता नानीने पण घेतलं ते सगळं, नानीचं काय हवं होतं. त्याच्यानंतर घरी आलो. तृषाचंही स्कूल सुटलं होतं, तिला झोपून टाकली मिलननी. पप्पा जेवायला आले होते, मी पटपट ते आवरलं सगळं, भाकरी वगैरे केल्या. आणि ह्यांची 2-3 मित्र पण जेवायला येणार आहेत मला, मग त्या पण भाकरी करायच्या होत्या, त्याच्यामुळे मला ते शूट करता आलं नाही काही. गावात एका ठिकाणी घाणा बांगडाचा कार्यक्रम आहे, लग्न आहे एका ठिकाणी, त्यासाठी. तर मग आता ही टाकी आपण घेतलेली, त्याच्यात छान पाणी भरून ठेवलं, धुवून मस्त त्याच्यात पाणी भरून ठेवलं. आणि छान दिसते ती ते छोटी. आणि यांचे फ्रेंड जेवायला येणार आहेत, पण मला जायचे, त्याच्यामुळे सगळा स्वयंपाक मी ते करून ठेवलेला आहे. भाकरी पण गरम करून ठेवल्या, कांदा मुळा ते सगळं कट करून ठेवलं, प्लेट बॉटल सगळं भरून ठेवलं. यांना म्हटलं ते आले की तुम्ही जेवायला द्या, कारण नानी पण माझी वाट बघतीये. रेडी झाली मी, तृषा झोपल्यामुळे याला मी नंतर व्हॉइस केलेलं आहे. घाणा बांगड्याला जायचंय. आत्ताच आली आहे घाणा बांगड्यावरून. ह्या बांगड्या आणलेल्या आहेत तिथनं, आणि मिलन गेलेले तिथं काहीतरी काम होतं प्रमिलाचं. तिकडं तृषाला घरी झोपली ती. आणि ह्यांचे जे 2 फ्रेंड जेवायला येणार होते ते घरी आहेत. म्हटलं आता पटपट घरी जावं, तोपर्यंत उठली तर मग रडल, कारण आम्ही दोघं जरी नाही दिसलो तरी. आता वाजलेले आहेत बरोबर 4:30. इथे दिसत असेल तुम्हाला 4:30 झालेले आहेत. घरी जाऊ आता, बाकीचं बघू आता काय. राहडा यांनी जेवलेत आवरले नाही आवरले, भाजी ते सगळं छान झालं होतं म्हणले. जेवण त्यांनी केलं, मी इकडे होते त्याच्यामुळे मी काय वाढायला वगैरे नव्हते. सगळं व्यवस्थित आपण घरी ठेवलं होतं. घरीच चालली आता. घरी आल्यावरती बघितलं तर मुलांनी सगळं काही व्यवस्थित ठेवलं होतं. पाणी नाही नळाला, पाणी गेलेलं आहे आपलं. त्याच्यामुळे मला हे 2-3 दोघांचे 2 प्लेट काही धुता आले नाही, ते तसेच आहेत.
आणि हे सगळा पसारा आहे ना मिलांनी छान व्यवस्थित आवरून ठेवला होता. कुठेच काहीच राडा पसारा ठेवला नाही पुढे हॉलमध्येही. आणि तृषाही अजून काही उठली नाही, तीही झोपलेली आहे. तृषा आत्ता उठली, मग अशी खूप वेळ झोपली ती. तिला भात चारून झोपवलं होता, त्याच्यामुळे तिला गाढ झोप लागली होती. बाहेर खेळते, तिकडे पोरांचा गोंधळ चाललाय. मस्त ओट्यावरती तिकडे खेळती. आता थंडी सुटली आहे, खूप थंडी आहे बाहेर. घरातली सगळी कामं आवरली, तर जेवण वगैरे सगळं आता 4 वाजेपर्यंत चालू होतं. त्याच्यामुळे आता काही जेवणाची इच्छा नाहीये. तर असा काहीच आजचा छानसा ब्लॉग होता जो मी इथेच एंड करते. असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच चॅनेलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या.